नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विषय गंभीर आहे, पण विषयाला कशी बगल देता येते किंवा विषयाचा गळा कसा घोटता येतो त्याचाच मी आज विषय बनवतोय. आणि म्हणून त्याची सुरुवात करताना एक थोड्या गमतीशीर किस्सा तुम्हाला सुनवायचा. दोन मित्र असतात, त्यातला एक थोडा कवी मनाचा असतो आणि दुसरा साधा सुद्धा मजूर असतो. हा कवी मनाचा दोस्त उठता बसता काव्य शायरी याच्यावर बोलत असतो आणि त्याचा जो साधा मजूर मित्र असतो त्याला ह्या कविता वगैरे आवडत नसतात. काय कटकट आहे, काय कटकट आहे. अधूनमधून हा मित्र त्याला सांगतो, चल आज मुशायरा आहे, आज शायरीचा कार्यक्रम आहे, जाऊया. तो बिचारा कंटाळत कंटाळत जातो आणि म्हणतो आता थोडा कंटाळाला मी जातो असं. पण एक दिवस उलटी घटना घडते. हा मजूर मित्र त्या आपल्या शायर मित्राला सांगतो, चल तू रोज शायरीचं कौतुक असताना तुला, चल आज आमच्या मजूर लोकांची एक शायरी आहे, कष्टकऱ्यांची शायरी आहे, जी ऐकायला येईल. तर त्या कवी मित्राला जरा कौतुक वाटतं. अरे आपण कवितेला घेऊन जातो, वा वा, चल. जातात दोघे. आणि असं होतं की तिथे गेल्यानंतर गर्दी जमलेली असते, टाळ्या वाजवल्या जात असतात, वा 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 चालू असतं. कोणाचं तरी एक नाव पुकारतात, चल शमशेर सिंग तुम कविता गाव. मग तो येतो, तो म्हणतो डिब्बा डिब्बा. 4 5 7 10 वेळ डिब्बा डिब्बा, बाकी काहीच नाही. बस एक शब्द परत परत पुढे मागे करून आवाज चढ उतार करून म्हणायचा डिब्बा. टाळ्या, माशा अल्लाह, सुभान अल्लाह वगैरे वगैरे. मग त्याची कविता संपते आणि दुसऱ्या कोणातरी नाव श्रीवास्तव. श्रीवास्तव येऊन बोलायला लागतो, डिब्बा डिब्बा डिब्बे पर डिब्बा. क्या? डिब्बा डिब्बे पर डिब्बा. आणि ते 7 8 वेळ होतं. परत टाळ्या, वन्स मोर, माशा अल्लाह वगैरे वगैरे. त्याची कविता संपते. मग तिसरा येतो, काहीतरी आणखीन एक नाव, सुभान सिंग वगैरे असेल, तो येतो, डिब्बा डिब्बा डिब्बे पर डिब्बा. डिब्बा डिब्बे पर डिब्बा, उसके ऊपर एक डिब्बा. असं परत 7 8 वेळ. तो शायर कवी मनाचा मित्र असतो, तो म्हणतो यार क्या चल रहा है, ये क्या चल रहा है. तो मजूर मित्र म्हणतो यार छोड़, सुनते रहे, देख कितना मजा आता है. आणि मग 7 8 कवी होतात, पण डब्यावर डबे चढत आहे, बाकी काही होत नाही. असे 7 8 कवी झाल्यानंतर 8 10 डबे चढल्यानंतर तो कवी मित्र चिडतो, म्हणतो याला कविता म्हणतात काय, काय खुळ्यासारखं तुम्हाला कुठे घेऊन आला वेड्यांच्या जगामध्ये. ह्याच्यात कविता काय, डब्यावर डबे चढत जात आहेत. काव्य कुठे आहे, कविता कुठे आहे. तेव्हा तो मजूर मित्र थंड मनाने सांगतो, अबे कविता वगैरे भाड़ में, बैलेंस देख, एक भी डिब्बा नहीं गिर रहा है. 10 डब्बे हो गए लेकिन एक भी डब्बा गिर नहीं रहा है. हे मी एवढ्यासाठी सांगितलं मित्रांनो, मुद्दा कवितेचा होता आणि त्या मित्राने तो बॅलन्सवर आणून ठेवला. डब्याचा बॅलन्स बघ म्हणतो, कवितेचं मूल्य आणि सौंदर्य बघू नको, बॅलन्स बघ. प्रत्येक कवी एक नवा डबा आणून चढवतोय, पण कुठलाही डबा पडत नाही. मनोरा कसा उभा राहिलाय. मित्रांनो, त्या नीट परीक्षेच्या फुटलेल्या पेपर फुटीच्या विषयावर जे काय आंदोलन सुरू झालं ना, त्याची अवस्था अशीच झालेली आहे. डिब्बे पर डिब्बा, मागण्यांवर मागण्या चढत चाललेल्या आहेत आणि मूळ मागणी काय आहे कोणालाच पत्ता नाही. कोणालाही पत्ता नाही. 8 10 15 16 मुलांनी आत्महत्या केल्या पेपर फुटल्यामुळे, परीक्षा रद्द झाल्यामुळे. आपलं 1 वर्ष वाया जाणार, आपली एक संधी कमी झाली वगैरे वगैरे, काय असतील ती कारणे. त्याच्याबद्दल सहानुभूती पूर्ण आहे. पण ज्यांना आंदोलन करूनच जगायचं असतं,
त्यांच्यासाठी अशी संधी ही गिधाडाला मिळालेली संधी असते. घाल झडप खा, लचके तोड. आणि अशा लोकांनी त्याच्यात उडी घेतली आणि हे आंदोलन किती भरकटत गेलंय याची तुलना करायची तर आजच्या त्या होर्मुझ खाडीबद्दल करता येईल. इराण आणि अरबस्तान, दुबई वगैरे एकमेकाच्या पोटात घुसलेली ती खाडी आहे ना, त्या खाडीचा विषय असा झालाय की अख्ख्या जगाला डोकेदुखी होऊन बसली. जगातली मोठी माल वाहतूक त्याच आखातातून होते आणि त्या आखातालाच युद्ध क्षेत्र बनवलं गेल्यामुळे अख्ख्या जगाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. जगाची अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडायची वेळ आली आहे. कारण काय, तो होर्मुझची खाडी. पण होर्मुझच्या खाडीचा विषय आला कुठे? होर्मुझच्या खाडीमध्ये किंवा पश्चिम आशियामध्ये, मध्य पूर्वेमध्ये यासारखं युद्ध भडकण्याचं काही कारण होतं का? कशाला हे कारण झालं? विषय मूळ का होता? कोणाला आठवतोय का? आज पश्चिम आशियामध्ये किंवा मध्य पूर्व ज्याला पूर्वी म्हणायचो, त्या इराण, अरबस्तान, इस्रायल वगैरे वगैरे प्रदेशामध्ये जो युद्धाचा भडका उडालाय आणि त्या भडक्याने अख्ख्या जगाच्या अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवलेला आहे, त्या युद्धाची सुरुवात कुठून झाली कोणाला आठवते का? कोणालाही आठवत नाही मित्र, कोणालाही आठवत नाही. त्याची सुरुवात जवळजवळ 3 वर्षापूर्वी किंवा 3.5 वर्षापूर्वी गाझा पासून झाली, ज्याला जग इस्रायल म्हणून ओळखतं. त्या इस्रायलच्या नकाशामध्ये पश्चिमेच्या बाजूला खालती समुद्रालगत एक चिंचोळ्या पट्टीचा भूप्रदेश आहे, त्याला गाझा पट्टी म्हणतात. आपल्याकडे कौतुकाने सेव गाझा म्हणून जितेंद्र आव्हाड एक टी शर्ट घालून फिरतात ना, किंवा प्रियंका वाड्रा त्या पण सेव गाझा म्हणून तिचे पर्स घेऊन फिरतात, आठवतं ना? हा, तोच गाझा. तो गाझा म्हणजे इस्रायलच्या दक्षिणेला पश्चिम किनाऱ्यालगत जी एक काय ती जमिनीची पट्टा आहे, त्याच्यामध्ये काय 60-70 लाख किंवा 50 लाख लोक किंवा 20 लाख लोक जगतात. विषय तो नाहीये. त्या गाझा पट्टीतले लोक हे जिहादी आहेत आणि त्यांना इस्रायल नावाचा देश मान्य नाहीये. तसं ज्याला पॅलेस्टाईन म्हणतात आजही, त्यामध्ये ही गाझा पट्टी येते, पण पॅलेस्टाईन 2 तुकड्यात आहे. एक इस्रायलच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि दुसरं जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर, पण इस्रायलच्या नकाशामध्ये पूर्वेच्या बाजूला आहे. त्याला वेस्ट काय म्हणतात, तो पश्चिम किनारा, वेस्ट कोस्ट काय असेल, काय नाव मला आता पटकन लक्षात येत नाहीये. तर त्यामध्ये हा दुसरा इस्रायल सोडला तर सगळी जिहादची खुमखुमी असलेली लोक हे गाझा पट्टीत राहतात. आणि 3-3.5 वर्षापूर्वी इस्रायल मधला एक फार मोठा धार्मिक राष्ट्रीय सण असतो. त्या सणामध्ये सगळे इस्रायलचे नागरिक इतके गुंग झालेले असतात की त्यावेळेला जगात बाकी काय चाललंय त्याची त्यांना पर्वा नसते. आणि ती संधी साधून गाझा पट्टीतल्या लोकांनी चक्क रणगाडे, गाड्या, कुंपण तोडून इस्रायलमध्ये घुसवल्या आणि शेकडो लोकांची कत्तल केली. जसं मुंबईमध्ये अजमल कसाब आणि त्याच्या टोळीने उच्छाद मांडला होता, तसाच प्रकार इस्रायलमध्ये झाला. आणि ऐन सणासुदीच्या दिवशी जवळजवळ 1200-1500 लोकांना त्या गाझाच्या अतिरेक्यांनी, जिहादींनी उचलून किडनॅप केले, अपहरण केलं, घेऊन गेले त्यांना. आणि मग जे काही इस्रायलने रौद्र रूप धारण केलं, त्यातून गाझामध्ये आणि इस्रायलमध्ये एक भीषण युद्ध सुरू झालं. त्याला आता 3-3.5 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. विषय गाझा आणि इस्रायल यांच्यातला होता, बाकीच्या जगाचा त्याच्याशी थेट संबंध नव्हता.
पण हळूहळू करत यामध्ये जगातल्या अनेक मुस्लिम देशांनी नाक खुपसायला सुरुवात केली आणि इस्रायलला त्यांना देखील धडा शिकवण्यासाठी मोर्चा त्यांच्याकडे वळवायला लागला. जितका गाझा ही डोकेदुखी आहे इस्रायलसाठी, तितकीच लेबेनॉन नावाचा देश जो उत्तरेला आहे इस्रायलच्या, तिथली सुद्धा डोकेदुखी आहे. जसे गाझाचे लोक अधूनमधून हल्ला करतात इस्रायलवर, तसाच लेबेनॉन मधून सुद्धा हिजबुल्ला नावाची संघटना आहे जिहादी, ती इस्रायलवर हल्ले करत असते. आणि त्यामुळे गाझावर, अक्षरशः गाझावर तुफान हल्ले इस्रायलने केले. तेव्हा इस्रायलला विचलित करण्यासाठी हिजबुल्लाने लेबेनॉन मधून इस्रायलवर हल्ले सुरू केले आणि यापूर्वी गाझापेक्षाही अधिक हल्ले इस्रायलने हिजबुल्लावर आणि लेबेनॉनवर केलेले. अनेकदा तर अक्षरशः बेचिराग करून टाकलेले लेबेनॉन, बैरूट शहर जिथे आहे, इतके बॉम्ब हल्ले केलेत की बेचिराग. आणि मग लेबेनॉन आणि हे करता करता तुर्कस्तान त्याच्यात खुपसायला गेला. इराण तो उतावळाच असतो. इराणने सुरू केलं की आम्ही आता इस्रायलला वाईप आउट करून टाकू आणि हळूहळू करत संपूर्ण पश्चिम आशिया, मध्य पूर्वेमधले सगळ्या मुस्लिम देशामध्ये या गाझापासून सुरू झालेलं युद्ध पसरत गेलं. मग त्याच्यात अमेरिकेने उडी घेतली, इस्रायलवर हल्ले चढवले. त्याचं उत्तर देण्यासाठी इस्रायलचे मित्र देश असलेल्या आणि त्यांच्या भूमीवर अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या सौदी अरेबिया, दुबई, अबुधाबी, कतार वगैरे या देशावर इराणने हल्ले चढवले. म्हणजे मुळात ज्यू आणि ज्यू आणि मुस्लिम, गाझा आणि अमेरिका, गाझा आणि इस्रायल यांच्यातलं जे युद्ध होतं ते कोणाच्या लक्षात सुद्धा राहिलेलं नाही. इतकं हे इराण म्हणजे शिया आणि सुन्नी मुस्लिम देशामध्ये उडालेला युद्धाचा भडका गाझा विसरूनच गेलेत सगळे. इराणवर जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा इस्रायल त्याच्या सोबत होता. पण इस्रायलच्या बाबतीत शत्रुत्व इराणनी का घेतलं? गाझासाठी. गाझाचा कोणतरी एक म्होरक्या तो इराणमध्ये होता, त्याच्यावर क्षेपणास्त्र सोडून त्याला इस्रायलनी मारून टाकला आणि त्यामुळे इराण खवळला. पण मुद्दा असा आहे की आता 3 वर्ष उलटत आली. 3 वर्ष संपूर्ण पश्चिम आशिया, मध्य पूर्व धगधगतोय. आणि त्याची सुरुवात कुठून झाली कोणाला आठवते का मित्रांनो? नाही. डिब्बे पर डिब्बा, बॅलन्स बघा. युद्ध आहे की नाही, रोज बॉम्ब पडतायत की नाही, रोज ड्रोन पडतात की नाही, रोज विमानं पाडली जातात की नाही, रोज जहाज उडवली जातात की नाही, याची चर्चा चालू आहे. पण गाझा हा शब्द बातम्यांमधून गायब आहे. कोणालाही 3.5 वर्षापूर्वी सुरुवात गाझामधून झाली याची आठवण सुद्धा राहिलेली नाही. इस्रायलने हल्ला केला का? अमेरिकेने कुठे विमानं पाठवली? इराणने कोणावर हल्ला केला? कुठच्या देशाचं जहाज बुडालं? हा सगळा गदारोळ चालू आहे आणि गाझा कोणाला आठवत नाही. हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये अचानक अमेरिकेसारखी वांगचुकने उडी घेतली आणि बेमुदत उपोषण सुरू केलं, त्यानंतर त्या आंदोलनाला मिळालेलं वळण बघा. त्या आंदोलनात सहभागी असलेली मुलं बघा. त्यामध्ये किती लोक, किती मुलं ही त्या नीट परीक्षेशी संबंधित आहेत याची कोणाला फिकीर नाही. आंदोलन चालू राहिलं पाहिजे. बातम्यांचा सूर बघा मित्रांनो, बातम्यांचा सूर बघा. वांगचूकचं उपोषण सुटलं तरी चालेल, पण आंदोलन चालू राहिलं पाहिजे. विषय नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला इतकं होतं, पण तो कुठे आलाय की मोदी सरकार कसं पाडायचं. धर्मेंद्र प्रधान नाही, प्रधानमंत्री पदाचा राजीनामा आला पाहिजे. या सगळ्या कॉक्रोच आंदोलक आणि त्याच्या समर्थकांनी
नीट परीक्षेचा पेपर फुटीचा विषय हा गाजापट्टी करून टाकलेला आहे. कोण गाजापट्टीत मेलो कोणाला फिकीर नाहीये. आज गाजापट्टीतल्या लोकांना 2 वेळचं अन्न मिळतंय का? त्यांच्या डोक्यावर छत आहे का? जवळजवळ 70-75% गाजा इस्रायलच्या हल्ल्यामुळे बर्बाद झालेला आहे, भुईसपाट झालाय, जमीनदोस्त झालाय. थंडी वाऱ्यामध्ये, उन्हातानामध्ये गाझामधल्या सामान्य नागरिकांना, महिलांना, म्हाताऱ्यांना, मुलांना शांतपणे श्वास घेता येईल असं सुद्धा वातावरण आणि भोवतालची परिस्थिती नाही. पण त्याची फिकीर कोणाला आहे? अमेरिका, इराण, लेबेनॉन, जागतिक अर्थकारण, गाझावाले मरू देत कुत्र्याच्या मौतेच्या, आपल्याला काय त्याचं? गाझा निमित्त आहे. बाकी प्रत्येक जण आपापले डावपेच आणि स्वार्थ साधण्यासाठी त्यात आले. नीट परीक्षाचा पेपर फुटला, त्यानंतर जे काय सुरू झालं त्यामध्ये कुठे त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा, भविष्याचा विशेष अधूनमधून फोडणीला टाकल्यासारखा कडीपत्ता म्हणून त्या तो विषय आणला जातो. त्या मुलांचं भविष्य काय, त्या मुलांचं भवितव्याकडे बघितलं पाहिजे. बस तेवढे फोडणीला टाकलं, विषय संपला. बाकी आपलं आंदोलन चालू राहिलं पाहिजे. आंदोलन कशासाठी कोणाला माहिती? बॅलन्स बघा, एक भी डिब्बा नाही गिरता, आहे ना मित्रांनो. बातम्या बघता बघता आपण आपलं डोकं चालवायचं विसरून गेलोय. कोणाला गाझाची आठवण नाही, कोणाला नीट परीक्षेत पेपर फुटला म्हणून रोष आहे आणि आंदोलन सुरू झालं, कोणालाही आठवत नाही. वामचूक उपोषण करो न करो, आंदोलन चालू राहिलं आहे. हे सगळे शहाणे आहेत मित्र. मी थांबतो, अधिक काय बोलू, तुम्हाला तर विचार करायला एक किडा दिलाय. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.